जेव्हा जेव्हा दुर्जनाचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात, तेव्हा तेव्हा सज्जनाचे रक्षण करण्यासाठी साक्षात देवाचा अवतार होतो असं मानलं जातं। पुराणामध्ये भगवान विष्णूचे दशावतार म्हणजेच 10 अवतार सांगितले आहेत। त्यापैकी 7वा अवतार म्हणजेच भगवान रामचंद्राचा किंवा मग श्रीरामाचा। तर हा 7वा अवतार कशा पद्धतीने झाला याविषयीची माहिती काय आहे ते जाणून घेणार आहोत। रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात, रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात, नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट आणि आयुष्यात होईल भरभराट। श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रामनवमी हा उत्सव आपण का साजरा करतो किंवा मग भगवान श्रीरामाच्या जन्माविषयीची पवित्र अशी पौराणिक कथा काय आहे। रामायण आणि रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचे रचयिते म्हणजेच महानायक साक्षात प्रभू रामचंद्राविषयी ही कथा सांगितली जाते। तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसाची रचना केली, परंतु आदी कवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे। तुलसीदास आणि रामचरितमानस यांच्या रामाच्या अभिषेकानंतर समाप्त होते, तर ती वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाणापर्यंत वर्णन केलेले आहे। महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला। महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला। महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविद्या प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले। योग्य वेळ आल्यावर अभ्यंगतासह महाराज दशरथ आणि आपले गुरु वशिष्ठ व आपले परम मित्र अंगदेशाचे अधिपती लोभपात यांचे जामाता म्हणजेच ऋषी दंग ऋषीसह यज्ञ मंडपात आले। या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ झाला। संपूर्ण वातावरण अगदी वेदांच्या उच्चारात उत्स्फूर्त होऊ लागलं। समिदाच्या सुगंधाने वास दरवळू लागला। सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य गो इतर भेट देऊन त्यांना अनुमती देण्यात आली। राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात आपल्या 3 पत्न्यांना वितरित केला। प्रसाद होता तो खिरीचा आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणाम स्वरूप 3 राण्या गर्भवती झाल्या। जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्य, मंगळ, शनी आणि बृहस्पती व शुक्र आपापल्या उच्च स्थानामध्ये विराजित होते, तेव्हा कर्कलग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी म्हणजेच कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्मला। शिशु हा नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परमकांतिवान आणि अत्यंत सुंदर असे बालक होते। त्या बालकाकडे पाहणारे एकटक लावून त्यांच्याकडे बघतच राहायचे। त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीमध्ये महाराणी कैकेयी यांच्यासह 3री राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला, ते म्हणजेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। संपूर्ण राज्यामध्ये आनंद पसरला होता। दशरथांना 4 पुत्र रत्न प्राप्त झाले होते। महाराज यांच्या घरी 4 पुत्राच्या जन्माच्या उत्सवामध्ये गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून पुष्पांचा वर्षाव करू लागले। महाराजांनी उन्मुख हस्ताने राजदरबारावर आलेल्या भाट, चारण यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना भरपूर अशी दानदक्षिणा दिली। पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागदागिने रत्न प्रदान केले। 4 पुत्रांचं नामकरण वशिष्ठ व ऋषींच्या द्वारे करण्यात आलं। त्यांचे नाव रामचंद्र तसेच भरत आणि लक्ष्मण असे 4 भावांची नावे ठेवण्यात आली। ज्या तिथीला भगवान श्रीरामाचा जन्म झाला तो म्हणजे चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला।
आणि पुनर्वसू नक्षत्रामध्ये। म्हणूनच आजपर्यंत आपण तो चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी म्हणून हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो, कारण साक्षात भगवान विष्णूचा राम अवतार या धरतीवरती झाला होता। भगवंतानी सर्व कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा प्रजेला अत्यंत सुखी करण्यासाठी रामाचा अवतार घेतला होता, आणि तोही मनुष्य रूपामध्ये। अशा पद्धतीने आपण रामाचा रामनवमीचा उत्सव साजरा करतो। जसं जसं वय वाढत गेलं तसं रामचंद्रामध्ये गुणामध्ये आपल्या भावापेक्षा प्रगती करत राहिले, प्रजेत लोकप्रिय झाले आणि ते प्रत्यक्ष विलक्षण प्रतिभेचे धनी होते, कारण ते साक्षात परमेश्वर स्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले। ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे, हत्ती अश्व यासह सर्व प्रकारच्या वाहनावरती स्वारी करण्यात निपुण झाले। सतत माता पिता गुरुजनाच्या सेवेत असायचे। त्यांचे तिघे भाऊ देखील त्यांचे अनुसरण करायचे। चारी भावांमध्ये गुरुबद्दल आदर व श्रद्धा होती। चारी भावंडांमध्ये अत्यंत प्रेमाचे आणि सन्मानाची भावना देखील होती। दुष्टांपासून रक्षण करण्यासाठी साक्षात भगवंत पृथ्वीवरती अवतरले आणि संपूर्ण प्रजेचं कल्याण केलं। असा हा मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एकपत्नी भगवान श्रीराम साक्षात मानव रूपामध्ये धरतीवरती आले। त्यामुळेच आपण रामनवमी हा सण साजरा करतो। तर रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा दुपारी पाळणा घातला जातो, जागोजागी सुंठवडा वाटला जातो, भगवान श्रीरामाची आणि माता सीतेची आरती केली जाते आणि दिवसभर एकभुक्त राहून आपण या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं। रामनवमीच्या दिवशी प्रत्येक राम मंदिरामध्ये भगवंताचा पाळणा घातला जातो, आरती म्हटली जाते आणि यथासांग अन्नदान सुद्धा केलं जातं। अशा पद्धतीने रामनवमीची ही अतिशय आनंदाने तयारी केली जाते। तर ही संपूर्ण रामनवमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।